रूपा रूपा अगं बाहेर ये लवकर. अरे ये ना यार लवकर. काय झालं म्हणजे काय? अगं तुझ्या बापाच्या पंचनामा झाला. अगं रडायला काय झालं? कोण नाही म्हणलं? तुझा बाप इतका जीवत आहे की आता मरण असं वाटते तुला? आता मला तसं नाही म्हणायचं. पंचनामा हा तुझ्या बाबाच्या इद्धतीचा पंचनामा झाला असं म्हणायचं. काही बोलायचं नाही, सांगून ठेवते. अरे या गावात तुला ती बघता माझ्या अंगाला हात लावायचा. कोण हात लावतो तुला? तूच म्हणालास ना आता तुझ्या बाबाच्या इज्जतीचा पंचनामा झाला म्हणून. मग मला सांग, माय बापाची इज्जत म्हणजे आणि एवढी शिकलीस तर कोणाला? मी समजावून सांगतो बघ. काय श्याम भैया आणि त्या बहिणीचं बाळ मेलं, बरोबर आहे? ते मेलं नाही, मारण्यात आलं, डगदाड खेचून मारण्यात आलं. मग काय आणि हे मारलं त्या शंभ्याला. एवढंच नाही तर त्या आपलं तो आदित्यानं आदित्याचे पैसे खाल्ले त्यानं, डुबवून ठेवले कुठतरी. त्या पंकजवर व्यभिचाराचा आरोप आणला, त्या याला घराच्या बाहेर केलं किरणला. हे सगळं षडयंत्र आहे ना, ते षडयंत्र रचलं त्या शंभ्याने. ते पुरावे एका जागी गोळा करून ठेवले त्यानं, दगडात पुरून ठेवले. आता पुरून ठेवले तर ते पुरावे आपल्याला हस्तगत करायचे आहे, बरोबर आहे? हे कोणाला माहिती आहे? माहिती आहे का? गावात अशी चर्चा आहे की या सगळ्या गोष्टींची माहिती तुझ्या बाबांना, आणि म्हणून म्हणतो की तुझ्या बाबाच्या इज्जतीचा पंचनामा झाला. माझ्या बाबांना म्हणताय? हे बघ, तू असं जर असेल ना तर हे सगळं काही माझ्या बाबाकडून बदलून घेणं. बदल घे. तू शहाणी, तुझा बाप काय केलं म्हणजे? तू म्हणशील बाबा अशी अशी पोरावे तुम्हाला माहिती आहे, ती पोरावे सगळी घेऊन या आणि तो बाबा आणून देईल, आहे ना? आणून देईल ना? माहिती आहे ना? त्यांना काहीतरी असं आयडिया करावं लागेल आपल्याला की ते पुरावे ते स्वतः आणून देतील आपल्याकडे, माहिती आहे का? आयडिया करावं लागेल. मग काय? अरे मग विचार कर ना. विचार कधी करशील? तिकडे तिकडे तू हुशार आहे. काय करतोस? विचार करतो ना. असं कोणी विचार करतो? माझी पद्धत. एक नंबर विचारला, एक नंबर. एक काम कर, काय करायचं? आपण तुला दिवस जाऊ देऊ. अरे हो गो बाई, कोण लग्नाच्या अगोदर तुला हात लावतोय? अगं तुझ्या बाबांना असं खोटं खोटं सांगायचं की तुला दिवस गेले म्हणून, आणि मग तुझ्या बाबांना माझ्यासारखा रेडीमेड जावं दुसरा मिळणार नाही, आणि मग मी खातो भाव. मी म्हणतो की जोपर्यंत तुम्ही ते पुरावे मला देत नाही तोपर्यंत मी तुमच्या मुलीशी लग्न करणार नाही, असं सरळ सरळ म्हणतो. किती जोक आहे. आता काय राहिलं? अरे पण हे त्यांना कसं समजावून सांगायचं? नाही का, दिवस वगैरे असल्यावर हो काय येतात, चक्कर येतात, ते तसं करून दाखवायचं. अरे देवा, उलट्या होतात का? नाही, सीध्या होतात. उलट्या होत नाही तर का? अरे मला दिवस गेले नाही ना कधी. लहानपणी गेले होते दिवस बायकांच्या गोष्टी तुला माहित, मला कसं माहिती? मला माहित नाही म्हणून तर तुला विचारते ना. हा विचार विचार, मला माहिती आहे सगळं, माहिती आहे. मला वाटलं मागच्या वर्षी दिवस गेले होते ना गोष्ट. एक मिनिट तुला सांगतो, आमच्या शेजारची तिला दिवस गेले होते, तेव्हा ती उपाय करायची. माझं लक्ष होतं रक्षण करत होत. मला वाटलं तब्येत बिघडली असेल म्हणून मी पाहत होतो तिकडं. बघ ते कसं ती कशी गेली. सातवा महिना लागला. मी तुला सांगितलं ना असं किती महिना. एक नंबर. आणि मग चक्कर येऊ द्यायचा. चक्कर कसा म्हणजे अरे चक्कर येते म्हणतात मग त्याला चक्कर येत होते. बस असं कमर खाल्ली का? नाही एवढे हात तुला असे डोळे वगैरे
जाऊ दे, इतका स्पष्ट नाही बोलत माणूस, स्पष्ट बोलतो. हा बघ, अशी जीभ बाहेर काढायची असं म्हणजे खबरदार, पोलीवालीने पान नाही खायचं. फक्त पोरांचा जन्मसिद्ध हक्क आहे. खरे खाणं. ओढू का? काय गरज नाही. मग तुझ्या पप्पाला मग वाटलं की मग आपोआप आपल्याला आणि मग याच्यावर तर काय झालं तर मग याच्यावर म्हणजे असाही ना म्हणलं ना, सीधा तुझ्या बाबाला सांग 7वा महिना लागला. हो बस तसं चालायचं, तसं पोट फुगवायचं बस त्याला करा. चालावं लागते. अगं फरक पडतो चालण्यामध्ये, शरीर यष्टीमध्ये फरक पडतो. मी केला नाही कधी म्हणून. थांब, मी मोबाईलला तुला मी सांगतो. दरवर्षी मला दिवस असं झालं की बस तुझ्या बाबांना आपलं लग्न लावल्याशिवाय पर्याय नाही. लग्न लावल्याशिवाय अबे हीच तर मोठी आयडिया होती आपल्या लग्नासाठी. मग काय असं पूर्वी सांगितलं असतं तर आतापर्यंत लग्न होऊन आपल्याला 5-6 पोरं झाले असते. पुरावे तर पुरावे म्हणतील आणि आपल्याला बहुत मजा येईल. आणि तुला सांगू, खूप दिवसात तुला भेटलो नाही. बस तुझ्यासाठी एक गाणं म्हणावं मस्त वाटतं मला. तू हसतेस ना, इतकी छान हसतेस की तू चंद्राला सुद्धा लागून ही आयडिया पहिले काढून आली मनात माझ्या. हे जर माझ्या मनात पहिले झालं असतं तर आतापर्यंत लग्न होऊन 5-6 पोरबार झाले असते. काहीतरी गडबड आहे. कधी कधी दिमाग उशिरा चालतो त्याच्यामुळे.
तुम्ही आम्ही मोकळे होतो. तुझ्याशी लग्न लावतो. अरे तुझ्याशी लग्न लावण्यापेक्षा इथे मी जीव घेईन. मी ढकलून देईन हिला. लग्न लावणार. आणि तुला सांगतो बाबू, तू माझ्या घरी आला तू मला तुझं विचार करू. माझा अपमान मला सहन होत नाही. खूप झाला अपमान आता. अबे होबे वगैरे वगैरे काय पद्धत आहे? अरे मान तरी आहे का तुला? बाबू, काय म्हणताय तुम्ही? माझं प्रेम आहे तसं मी त्याच्याशी लग्न करणार आहे. असं प्रेम आहे ना त्याच्याशी लग्न करणार आहे तू? बहुत चांगला माणूस आहे तो. असं बहुत चांगला माणूस आहे. बघा, जागोजागी अपमान करते यार तुम्ही. माझं काही सहन होत नाही. मी चाललो आत्ताच्या आत्ता चालू सांगतो. चालला असेल तू. इथे उभा आहेस मी जागच्या जागेने चालला तू. असं जमीन येत आहे. अहो, त्याला जाऊ देऊ नका. तो जर इथून गेला ना तर तुमचे 3-13 वाजेशिवाय राहणार नाही म्हणून राहा बोलू. कोणते 3-13 वाजायचे? कोणते 3-13 वाजायचे? सारा गाव बोंबलते माझ्या नावाने. अरे तुझी पोरगी देतो मा तिथं एक जागा नाही सोडल्या तुम्ही. पुण्यावर बांधीवर त्याच्यावर त्याच्यावर तुझ्या गावामध्ये राहायचं लहानपणीच मारलो असतो तर बरं झालं. म्हणून म्हणतात 10 पोरं परवडल्या पण एक पोरगी नाही परवडली. तुम्हाला लग्न लावून द्या माझं. लग्न लावून द्या. एवढी काटावली आहेस. लग्न लावून द्या बाबाला म्हणून पहिली पोरगी वाढवली. लावून द्या, म्हणतो तो जाऊ दे, लावून द्या. मी चालू आता. अबे झाला तू. तू जर जास्त केलास ना अबे गावात जाऊन तुला माझ्या खूप करायचं. रुपा, हे अति होते आता. माझ्या आपण मी बाबू, त्याला जाऊ देऊ नका. तो जर गेला ना प्रत्येक वेळेस सांगतो मी तुला पाता खाऊ नको. बापू लावून आलीस मोठी नेऊन कापू तुला. शिळपाचा खार कोण सांगितलं तुला? अहो, कुठं शिरपाचं खाते मी. तर मग काय कोंबो करत आहेस तू? माहिती आहे ना तुम्हाला 2-3 दिवसाला उलट्या होते आजभर जागरण करते. पांघरून असं मोबाईल वर हे साधा माणूस. मी चालू सांगतो. आता तू इथे राहायला कोण सांगणार तुला? अहो, बाबू, मी काय सांगते ते ऐका. त्याला जाऊ देऊ नका इथून. तो गेला काय करणार. मी काय सांगते ते ऐका. आता काय आहे ना बापू, मला ना लादी लागत आहे. बहुत लाजीची आहेस. एवढी लाजीची आहेस. घेऊ घेऊ घरामध्ये आपले सुरू करत भाव खूप लाज आहे. बापू, मला ना दिवस गेले. जाऊ दे ना गेले तर. अरे हे दिवस गेले तर दुसरे येतील. या दिवसाची काय सोडून सोमवार गेला तर मंगळवारी, मंगळवार गेला तर बुधवारी. 365 दिवस आहेत. मला माहित आहे एवढं काय 365 दिवस आहे मला माहित आहे. मग? पण 365 वाले दिवस नाही. कोणते दिवस होते? मी ना हा. मी त्याच्या बाळाची आई होणार आहे. बोलीस फुगा तेरी सत्यानाश. आता हेच बाकी होतं. अबे आओ पुन्हा माझा अपमान आहे. काय जादू करतोय? हा फुगा फुगायला अपमान करता. मी चाललो बस. मी चाललो. थांबा जरा. हे बघा बाबू, तुम्ही जर त्याचा अपमान केला तर आत्ताच्या आत्ता कोणत्या विहिरीत जाऊन घेऊन देऊ नका. हे विहिरीच्या याच्यासाठी तुला पैदा केलं. मी सांगते ना ते मला. आलो मी. पहिली पोरगी पाहतो दोनाने सांगते असं झालं तसं झालं हे केलं. पहिला बाबू मी ऐकलो. आलो मी. आता तर दाजीनच भेटतो. पुन्हा अबे अबे. मी सांगते ना, थांबत ना. का करू? गेले गेले.
म्हणजे माझी पोरगी होणं मी का तोफ मारू मग? ठीक आहे चला पण ते बाळ माझंच आहे कशावरून पोरीनं सांगितलं का मुलीनं काही सांगितलं असेल ना तरी ठीक आहे लग्न करतो मी. पण माझ्या काही अटी आहेत हा तुम्ही सरळ सांगा ना का? अरे हा घरदार द्या म्हणून गेलो तुमच्या नावानं अरे हाय कोण पुस्तक तुमच्या घरदाराला मेहनत करून इमानदारीने कमावलेला पैसा म्हणले काय झाले याचे खिशे कापा त्याचा संसार उद्ध्वस्त करा असे धंदे करून काळे धंदे करून कमावले नाही गुंतोय संपत्तीवर मी आणि 2 एकर जागा आहे 2 एकर जागात मेहनत करीन कष्ट करीन आणि सुखात ठेवीन तिला काय वाटतं तुम्हाला संपत्तीच्या गोष्टी करतात तर 2 अटी आहेत माझ्या त्या अटी पूर्ण झाल्या तरच पाहिजे मी सांगतो तुझ्या बापावर माझा विश्वास नाही भयंकर भाग माणूस आहे मी ह्या माझ्या अटी पूर्ण करतील का ते पाहण्यासाठी मला परीक्षा घ्यायला लागली त्याचं म्हणू नको. मला माहित आहे कोणत्या गोष्टी होत म्हणते. असं या माझ्या वेळा होच म्हणलो म्हणून तू झाली त्याची शिवाय म्हणलो असतो इतिहास झाला ठीक आहे मला तुझ्यावर विश्वास बसेल असा काही मी सांगितलं करा आता करावंच लागेल असं नाचून दाखवा बरं आता 1 दिवस राहिले होते नाचवायचे हा विश्वासाला की तुम्ही क्लिअर पूर्ण करा आता महत्वाची आपल्या गावची शांभैया ही बहिणी त्यांचं बाळ मारल्या गेलं अशी गावात चर्चा ते दगडानं ठेचून मारलं अशी गावात चर्चा आहे ते बाळ मारलं शंभ्यानं अशी गावात चर्चा आहे एवढंच नाही तर त्या पंकजावर घाणेरडे आरोप केले त्या किरणला घराच्या बाहेर काढलं बहिणीला पागल बनवलं तिच्यावर बेबिचाराचे आरोप आणले या सगळ्या संबंधित पुरावे एका ठिकाणी कुठेतरी पुरले आहेत आता कुठं पुरले आहेत हे सगळे तुम्हाला माहिती आणि म्हणून ते पुरावे माझ्याकडे आणून द्या आपण ते पोलीस स्टेशनला देऊ तुम्ही माफीचे साक्षीदार व्हा तुम्ही वाचाल आणि तुमच्या पुढचं लग्न चांगलं कोणते पुरावे अरे मी साधा सुद्धा माणूस गावामध्ये साधा सुद्धा राहतो मी हे अशा धंद्यामध्ये नाही पडत तुझा माझा संबंध संपला कोणाच्या भाड्यात पाहत बस कुठं राहणार ते सर्व सांगतो हा पण तो समजा मात्र मला सोडणार नाही त्याची काळजी करू नका मी आहे ना आणि हो परत ते बँकेचे पैसे कुठे गेले कसं सांगतो हा सांगा तुमच्या पाणीकडे करा याले का म्हणते हा तुमचा नाही तुमच्या लग्नाला कानात घुसतं का माझ्या बरोबर सांगा खड्डा तिथं ठेवले पैसे ते माहिती सगळे पुरे तुम्हाला मी एक काम करायचं आणि ते दगड सुद्धा तिकडे तेवढी ती जागा पाहिजे ते माहिती आहे ते सगळे पुरावे घेऊन या आपण ते पोलीस स्टेशनला देऊ ठीक आहे तर रुपा असं करशील मी तुला सांगेन त्या ठिकाणी पहिल्यांदा यांना घेऊन ये पुरावे आपण तिकडे देऊच बाकीचं यांची तिथं गरज आहे आणि मग तिकडे काय करायचं ठीक आहे जरा बदलावर घरातच कोणाच्या मी बाहेर बसून राहतो कोणी आल्या म्हणजे सांगतो तिला काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या त्या सांगत होत्या. काय वाटलं तुम्हाला आता याच्यापेक्षा काय वाटतं? अरे यांचा दिमाग फिरला आहे तू घेऊन येशील त्याला यायचं